खाणं चालू आहे बघितलं. असं संपवायचं पटापट. मोबाईलमध्ये बघून चाललंय ते तर. इथे काय झाली बघा ना जेवायची. बघितलं आता 3 वाजत आले. 3 हा चिकन मध्ये लय दिवसांनी बसले ना अशा हॉटेलमध्ये. नाही जातच असतात तुम्ही, तुमच्या पार्ट्या असतात आहे ना, जातच असता ना. हा जातच असता ना. तर हॅलो एव्हरीवन, कशा आहात? आय होप मजेत असाल. काय आज आम्ही आलो आहे जेवायला बाहेर. खूप दिवसानंतर असं मन होत होतं बाहेर जेवायचं. बाहेर जेऊ. फायनली आज आलो आहे. पण आम्ही दोघंच आहे आज जेवायला. आम्ही दोघंच आहे. तुम्ही बघू शकता इकडे जेवण पण आलं आहे. जेवण मागवलं, त्यांना एवढी भूक लागली की त्यांनी स्टार्ट पण केलं. आणि असंच मन झालं म्हणून आलो. पण सांगते तुम्हाला मी काय झालं ते डिटेल्समध्ये. आधी जेवण वगैरे घेऊयात आणि मग बोलत तुमच्यासोबत. तो सगळ्यांनी जेवायला या है ना. हां हां इकडं. तुला कुठं जायचंय? उभा राहा. तुला कुठं जायचंय? जायचंय तुला पप्पा सोबत? हां जायचंय का पप्पा सोबत? कुठे? पप्पा कुठं चालले? ओ याला यायचंय तुमच्या सोबत. याला यायचंय तुमच्या सोबत. जा याला पण घेऊन. आता बघा कशी याला यायचंय तुमच्या सोबत. याला घेऊन जा. याला यायचंय तुमच्या सोबत. जातो ना पप्पा सोबत. बेबीकडे चालले पप्पा. बेबीकडे चालले पप्पा. फिरायला चालले पप्पा. मी पण लहान पोरांसोबत लहान होऊन जाते. व्हायचं लहान, चांगलं लहान झालेलं. बेटा ए बेटा बिटवा. अगो काली काली तू काली. जातो का? जातो पप्पांसोबत. हा तोंड नीट कर. तोंड नीट कर. हे बोलते हे बोलते कसं काय? हा हा कूलर चालू केला आहे. खूप सुंदर वाटते. इतकं छान वाटतंय ना विचारायलाच नको. गाडी कितीची आहे? 6:45ची गाडी आहे. आणि वाजले किती? 5:45. अजून 1 तास आहे. काय करायचं तुम्हाला एवढं लवकर जाऊन स्टेशनला? म्हणजे काय 6:45ला निघू घरात ना. मग अरे मग स्टेशनला जायला 1 तास लागतो आपल्या इथनं. अरे बाबा कमी कमी अर्धा तास लागतो. अर्धा तास लागतो. मग ठीक आहे अर्धा तास. मग 6ला निघा. आणि 6:15ला निघ. ओ तो काय बोलतोय? तू पण चल. काय तो म्हणतो तू पण चल. हो ना. त्याला जायचंय माझ्या नवऱ्यासोबत गावाला. तर तो मला बोलतोय तू पण चल. मग आता काय बोलणार आता? माझे कपडे नाही, पप्पाच चाललेत फक्त. काय मम्मीला घेऊन जाऊ. तुला इथंच ठेवू. त्याला माहिती मम्मीला घेतलं मी पण येतो. हा मग भाई पोरगा लागलाय आता माग. आता ए इज्जत इथं नीट सांगायचं. गपरे गुपरे नाही तर तुमचं जाणं कॅन्सल कर. नीट जरा जाऊ दे. आपण नेक्स्ट टाइम जाऊ. आपण नंतर जाऊ. आपण इकडे आजीच्या गावाला जाऊ.
हा मग तेव्हा पप्पाला नाही न्यायचं बरं. मग तेव्हा पप्पा येणार नाही. आजी, तू, मी, आपण सगळे जाऊ. आपण सगळे जाऊ गावाला जाऊ. ठीक आहे. आपल्याला जायचं ना आता. आजीच्या गावाला जाऊ आपण. किती तारखेला जाऊ? लग्न आहे ना, लग्नाला जायचं आपल्याला. आता जाऊ दे पप्पाला. ते चाललेत मायाच्या गावाला, कारण की ते तुम्हाला बोललेले ना किडनी स्टोनचं त्यांना प्रॉब्लेम. ते तिकडे जरा दाखवणार आहेत. ते त्यांचे सगळे रिपोर्ट्स वगैरे घेऊन चालले. मग तिकडे ते दाखवतील काय काय नाही सांगतील. तिकडे मायाच्या पप्पांचे ओळखीचे आहेत. मायाचे पप्पा बोलले की तिकडं तुम्ही रिपोर्ट वगैरे घेऊन या लागतो. आणि माया, गट्टू ते सगळं ऑलरेडी गावाला गेलेत, कारण की त्यांच्या इथं लग्न होतं. तिच्या चुलत कोणाचं तरी याचं लग्न होतं, तर ती ऑलरेडी काल का परवा गावी गेली. त्याच्यामुळे फोन करून मग त्या पप्पांनी बोलून घेतलं आहे की पाहुण्यांना म्हणजे यांना पाठवून दे, या म्हणून तुम्ही, आम्ही तिकडे म्हणजे तिकडे दाखवू. असं झालं तर बरंच आहे, चांगलीच गोष्ट आहे. पण तुम्हाला हुल्यावरनं काय वाटतं की ते किडनी स्टोन दाखवायला चालले की हिंडायला चालले? स्माईल बघा किती गोड आले, बघू शकतो. हे बघा, हे किडनी स्टोन दाखवायला नाही चाललेत, हे फिरायलाच चाललेत. पण ते म्हणजे मला सांगताना असं सांगितलंय की किडनी स्टोनसाठी मी चाललोय, पण ते किडनी स्टोनसाठी ॲक्च्युली नसतील जात, ते फिरायलाच चालले. म्हणजे तसे मायाचे पप्पा दाखवणारच आहेत, पण खरा जो मुद्दा आहे ना त्यांचा खरा, तो फिरण्याचाच आहे. काय बोलता? आपण जाऊ आजी आणि आपण जाऊ. आया अश्रू बघा हो जरा बघा ना. काय अरे आपण जाऊ. हा बघा हो, पोराला अश्रू बघा केवढे आलेत. तुम्ही बघू शकता, गंगा जमुना धारा सगळ्या एकत्रच आले आहेत बाहेर. तुमच्यामुळे होत आहे, तुम्ही एकट्या एकट्या फिरायला चाललेत. आपण नंतर जाऊ बस. ते पैसे द्यायला लागेल, बघितलं? आयुष्य पण 1000 रुपये निघतात वाटतं. ठीक आहे. अरे बोलला ना बापरे, घरी जा, मला जा गावात अरे बाहेर बापरे, जाताना डायरेक्ट मम्मीकडे 100 पैसे रुपये. दे म्हणून. मम्मीकडे ठेवायला दे. किती आहे पैसे? कळतात रे तुला? 100 आहे. आईला 100 रुपये दिले आणि मला बस 500च. मला 500. ए इकडे दे. हे जास्त आहे माझ्यापेक्षा. शान आहे इकडे दे. फाटल नोट. किती शान आहे. अरे हे जास्त आहे, हे जास्त आहे, हे जास्त आहे. ओ हा बघा कसं करतोय, बोलतो ही नोट दे. देऊ? अरे खर्चायला दिले दादू. अरे 100 रुपये दिले ना आता. हे बघ ना केवढे मोठे दिले, बघ. अरे किती त्याच्यामध्ये किती काय 100 काय रुपयाचे येईल. फक्त म्हणजे मग किती द्यायला पाहिजे तुला? भरपूर आहे. हे बघा हो, पैसे हे बघा मी माझ्या घेतले त्याने माझ्या. नको देऊ मला, हे पण नको देऊ दे. अरे दादू खर्चायला दिले ते पप्पानी. इकडे दे, फाडून टाकशील. शानपणा करू नको. 100 रुपये दिलेत पागल. 100 100 समजतात का तुला? लास्ट 100 डायरेक्ट. मग डायरेक्ट लास्ट 100 दिलेले आहेत तुला. डायरेक्ट 100 आहेत. 100 कळतं तुला? 100 मला तर हे 5 रुपये आहेत. नोट आहे 5 रुपयाची, संपून जाती. तुला 100 दिले. दादाला दाखव 100 पैसे दिले तुला. आणि दादाला हो, ओ दादाला दादाला का नको? का नको? पैसे लगेच कुठं चोरून घेतो. सोडून घेतो, चोरून घेतो. हा का? पैसे चोरून घेतो. तू कधी बघितलं त्याला चोरताना? आता नीट ठेवू ना. तू पण तर सम्राटच्या लाईनीत आला का काय? आता काय? आता भेटू द्या. चांगले भेटू द्या त्याला. तुम्ही चाललेत आता त्याला काय सोड. झालं? दादा तुला पण लपकायचंय का? तू लपका. चल. तो बोलतो मी लपकलो. आता तुला दिले ना मी पैसे. किती दिले?
बाई काय रडवत ग बाई. किती दिले मला ते सांग. अरे तो पप्पा सासरे नाही चाललाय. किती दिले तुला? तिला सांग किती दिले? अरे 100 दिले 100. अरे बापरे. काय ए बाबा एअरबड मला पाहिजे ते. अरे पण आता तो आहे ना. हा मग ते तिथे ते दादा देते मूर्ती गौतम बुद्धांची. ती वाली नाही ते दुसरे होते हे तर बंद आहे. नवीन वाले आहे ना छोटे वाले. हा मग ते कुठे आहे? आहे तिथंच आहे. तिथंच आहे छोटे डबे असेल याच्यात बघ हे बे याच्यामध्ये हे बे समोरच आहे. चार्जिंग आहे का त्याला? चार्जिंग होते हे घेऊन जा ना. पॉवर बॅकअप घेऊन जा. अरे चार्जर घ्यायचंय मला. जातो. आईकडं जा. थांब पप्पा सोबत जा. ओ तुम्ही जाता जाता याला आईकडं पण सोडा आणि सांगा तुमच्या मम्मीला याच्याकडे 100 रुपये आहेत म्हणून. आता कर. अरे पाहिजे तुला काय एकदम त्याला नंतर ना दे थोडे थोडे करून दे दादू. हे घे मी तुला दुसरे 10 रुपये देतो. ते ठेव मम्मीकडे ठेवा. अरे पागल अरे ते ना. हे पण राहू दे. हे तू ती याच्यात ठेव पाकिटात. पाकिटात नंतर हे घे 20 रुपीज आहे. और ये 20 रुपीज ले ले और. हा, आता हे ठेव आणि हे 10 रुपये अरे नंतर. मग हे पाकिटात ठेव ना. हे नंतर हे संपल्यावर ते घे. हा असं कर जा. असं पप्पानी 2 दिले बघ तुला. चल. बघा एक खिशात हारून टाकून दे 100. अरे 100 रुपये हरवून तू परत यांच्याकडनं. मग आईला सांग खाली. अरे तो पाडान तो त्याचं लक्ष आता नसतं. नाही अरे ठेवायला दे ना. मी देते ना तुला. दे मग दे. म्हणजे आईकडे ठेवशील. आई आणि मी खाऊन जाणार का तुझे पैसे? चल, मला दे इकडे मी ठेवते पैसे. अरे हरवशील ना तू खाली. नाही ऐकत नव्हतं सांगा मम्मीला. कोण पोरं पण नाही कशाला पाठवत? हाय बसल्यात त्या बाहेर बसल्या. काय हे बघ नानी नाही अशा गाणे जाऊ दे. अरे माझा पप्पा किती म्हणजे किस्सा टाकणार 20 रुपये ना मग बरं जाणार 100 रुपयाचा किस्सा टाकणार. खिशामध्ये नको टाकू. तुझ्या खिशामध्ये ते नाही बसणार. ते तर चार्जर कुठे चल टाक. झालं काय झालं? तेच बोलली. झालं मटकून झालं. काय म्हणतो? मटकून झालं का बोललीस? काय राहिलं का माझं विसरलं मी. रिपोर्ट तर टाकले. काय आहे तिकडं पडलेलं का? काय गे रिपोर्ट सगळं घेतलं. चला मग हॅपी जर्नी व्यवस्थित तुमची जाओ. चल गुड बाय. गुड बॉय. गुड बाय का गुड बॉय? ते पण आहे. तो आता सध्या रागवलाय तुमच्या. 120 घेतलेस ना? 120 हा मग 120 मग त्याला 21 पण देऊन जा. द्या एक 21. हा दादू. आपल्या भाषेतले 21 द्या त्याला. हा दादू. मी काय बोलते आपल्या भाषेतले 21 द्या. 20 दिले 1 नाही ग. अरे ती 21 नाही आपली 21. आपली 21. चल पा दे चल. बघितलं नाही बोलतोय, आमची बघितलं. 21 बघितली. नाही बोलतोय तो तिकडं. चल पा दे. नाही म्हणतो जाऊ दे. cancel. जाऊ देत आहे. दादाला देऊन जा चल, 21. चालेल. ठीक आहे. अरे दादाला नाही दिली का? मी काय बोलतो हे बुटं घालू का ते दुसरे घालू? बघा कोणते घालायचे. तू सांग मला. जाताना विचारलं नाही मग दादा कुठं कोणते घालून मला सांग. जाताना विचारलं नाही मला ना आता म्हणता कुठं सांग. अरे वाईट वाले घालू का ते घालू? पप्पा चप्पल घाला. बाबा शाळा बघ चप्पल घालू ते स्लीपर घाल. हा? अरे ते बुटा लेस बांधायचे प्रॉब्लेम राहणार म्हणून त्याच्यामुळे बोलतो जाऊ दे. 7:15 वाजता गाडी येणार आहे. मम्मी चालेल ना मग. मम्मी चप्पल दिसत नाही. ओ जा पप्पा चालेल मग. पप्पा आईकडे सोडून आणि आईला सांगन की 100 रुपये तुझ्याकडे. ते पैसे काढा ना. मग सांगा ना तुमच्या मम्मीला पैसे त्याच्या हातात म्हणून. नाही काढलं. मम्मी हे बाईकडे जाऊन आली हा. एक 100 रुपयाचा आणि 20 रुपयाचा. म्हणून ते मला खाऊ आणायचं. आई जाईल सोबत पाठवून आई कोणाला पण. जा चल. जा. 100 रुपयाचा पण आणि आई हे काय आणायचं असेल तर मग आकाश याला पाठव. बर नाही भाजी आहे फक्त तुला काय आणायचं चपाती ना त्याला पाठव. ठीक है. चलो फिर बाय बाय. आओ घूम के लड़की बिड़की देख के.
स्टोनच दाखवा नक्की हा. चालेल. स्टोनच दाखवा बोलले. कोणाचं तुमचं स्टोनच दाखवा बोलली नक्की. स्टोन? मी म्हटलं का स्टोनच दाखवा. स्टोन नाही स्टोन. आणि आई जवळ दे पैसे. 100 रुपये. जा. हा याला येऊ द्या ना. सोडा त्याला तिकडं. सो जेवण वगैरे करून आलो आम्ही आणि जेवण करून आलो. ते गेले आता गावाला. विषय असा होता की आज लागलाय 15वीचा रिझल्ट. तर 15वीचा रिझल्ट लागलाय. माझा भाऊ होता 15वीला, म्हणजे ग्रॅज्युएशन त्याचं लास्ट इयर होतं. तर आम्ही तेच रिझल्टच्या टेन्शनमध्ये होतो की काय होतं. त्याचं मध्ये कसं जेव्हा मम्मी गावी होती तेव्हा त्याचं 1 वर्ष वाया गेलेलं. मग त्याला शिकायचं होतं पुढे. मग आम्ही परत गॅप झाला होता त्याचा, त्याच्यामुळे ॲडमिशनला प्रॉब्लेम होत होता. तरी पण त्याचं ॲडमिशन झालं. तर ॲडमिशन झाल्यानंतर मग टेन्शन अभ्यासाचं होतं, कसं करतो. 1 वर्ष गॅप झालेला. पण त्यांनी अपेक्षापेक्षा पण जास्त उडी मारली आहे. ती म्हणजे अशी की त्याला 90% पडलेले. तर आम्ही सगळे खुश, म्हणजे खूप, म्हणजे मम्मी तर एवढी खुश आहे घरामध्ये. त्याला 90% पडले, कारण की मम्मीला पण वाटत नव्हतं. म्हणजे तसा तो अभ्यास करायचा, तो कामाच्या वेळेस काम, अभ्यासाच्या वेळेस त्याचा अभ्यास असायचं. तर पण एवढे पाडणारे, मम्मीला एवढी अपेक्षा नव्हती की 90% तो पाडणार आहे म्हणून. तर खूप झाले. आता मुंबईमध्ये शिक्षण म्हटलं तर तुम्हाला माहितीच आहे मुंबईचं शिक्षण कसं आहे. आणि खूप स्ट्रिक आहे मुंबईचं शिक्षण. गावी पण असेल, मला काही माहीत नाही, कारण मी पण आधी गावी शिकत होती तर मला एवढं काही वाटलं नाही. पण इकडचं शिक्षण म्हटलं ना वेगळं, तो थोडा फरकच पडतो. तर प्राऊड वाटतं आहे खूप. तो पास पण झाला, 90% पण आणले. सो त्याच्याबद्दल मला खूप चांगलं वाटते आणि खूप अभिनंदन त्याला पुन्हा एकदा माझ्याकडनं पण आणि तुमच्या सगळ्यांकडनं पण अभिनंदन मी स्वतः देते. सो असा माझा आजचा दिवस गेला आणि हे कारण होतं. तर बघूत आता संध्याकाळी मम्मी आल्यावरती मम्मी काय बोलते काय नाही. मग घरी आल्यावरती मग त्याच्यानंतर तुम्हाला मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवेलच आणि सांगेलच